नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। धूमधडाक्याची व्हिडिओ आहे, जबरदस्त व्हिडिओ आहे। बोर्डाची परीक्षा जवळ आली आणि नुसतीच बोर्डाची परीक्षा नाही मित्रांनो, तर बोर्डाच्या परीक्षेसोबत शाळेतली पूर्व परीक्षा सुद्धा जवळ आलेली आहे आणि या पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने ही खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची व्हिडिओ आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, बोर्ड परीक्षा असू द्या किंवा कुठल्याही प्रकारची परीक्षा असू दे, पेपर वेळेवर पूर्णच होत नाहीये। मराठी असो, हिंदी असो, इतिहास असो, भूगोल असो, इंग्रजी असो, कुठलाही पेपर असू द्या, पण तो वेळेवर पूर्ण होत नाही। त्यासाठी नेमकी कुठल्या टिप्स वापरायच्या, कुठली ट्रिक वापरायची या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न असतात। बघा मित्रांनो, एक विद्यार्थी होता ज्याचं नाव होतं गणेश आणि गणेश त्याच्या शाळेमधला टॉपर होता। पहिला, दुसऱ्या, तिसऱ्या नंबर मध्ये यायचा, शक्यतो दुसरा आणि तिसराच नंबर यायचा। कधी त्याने पहिला नंबर जो आहे, पहिला क्रमांक क्रॅक केला नव्हता। मग गणेशला खूपच मोठा प्रश्न पडला की बाबा आपल्याला का नाही आपण क्रॅक करू शकत, आपला का नाही पहिला नंबर येत, आपल्याला का नाही जास्तीत जास्त मार्क, सर्वांपेक्षा जास्त टक्के आपल्याला का नाही पडत, याचं नेमकं काय कारण आहे। हे कारण शोधण्याचा प्रयत्न ज्यावेळेस गणेशने केला त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की बाबा त्याची जी काही 6माही परीक्षा झाली होती, त्या प्रत्येक 6माही परीक्षेमध्ये त्याचा काही ना काही ते राहायचं। म्हणजे मराठीचा पेपरमध्ये रायटिंग स्किलचा भाग राहिला असेल, इंग्रजीमध्ये राहिला असेल, गणितामध्ये 5वाच प्रश्न राहिला असेल, तर बरेच प्रश्न त्याचे राहायचे कारण त्याचा पेपरच वेळेवर पूर्ण व्हायचा नाही। मग गणेशने काय केलं की मागच्या वर्षी जो टॉपर आलेला जो विद्यार्थी आहे त्याला भेटला गणेश, आणि त्याला भेटल्यानंतर त्याला विचारलं की बाबा तू कसा टॉप आला, तुला एवढे चांगले मार्क कसे पडले, तू शाळेतून पहिला कसा आला, तुला अबाव 95 पेक्षा जास्त मार्क कसे पडले, अबाव 95 मार्क्स कसे पडले, नेमकी कुठली ट्रिक वापरली आणि पेपर तू वेळेवर कसा पूर्ण केला। त्यावेळेस त्या समोरच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की रहस्य जे आहे माझं टॉप करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं एकमेव रहस्य आहे की मी माझा पेपर जो आहे तो पूर्ण करायचा। म्हणजे जो दिलेला जो वेळ आहे 3 तास असेल मराठीचा पेपर, तर 3 तासामध्ये सगळेच्या सगळे प्रश्न सोडवून व्हायचे। तर नेमकं यासाठी मी काय टेक्निक वापरली तर ती त्यानं गणेशला सांगितली। तर ती नेमकी काय टेक्निक होती ती आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे। जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। जाऊयात पुढे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिला मुद्दा त्यांनी काय सांगितलं की रीड द पेपर केअरफुली। पेपर जो आहे तो काळजीपूर्वक वाचायचा आहे। सुरुवातीची काही मिनिटं जी आहे ते पेपर वाचायला द्यायचे, सगळे प्रश्न नीट वाचून घ्यायचे आणि सगळे प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला कुठला प्रश्न चांगल्या प्रकारे येतो, कुठला येत नाही हे समजेल आणि त्यानंतर मग तुम्ही पेपर लिहायचं जे काही नियोजन आहे ते तुम्हाला करता येऊ शकतं। म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट, स्टार्ट बाय केअरफुली रीडिंग थ्रू द एंटायर क्वेश्चन पेपर, दिस विल हेल्प अंडरस्टँड व्हॉट्स एक्सपेक्टेड। म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रश्नाला किती वेळ देता येईल वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला नंतर ठरवता येऊ शकतात। त्याच्यानंतर प्रायोरिटाइज द क्वेश्चन, म्हणजे मग आता तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करा की बाबा कुठला प्रश्न जो आहे मी पहिला लिहिला पाहिजे, कुठला प्रश्न मला चांगल्या प्रकारे येतो, कुठला प्रश्न मी चांगला लिहू शकतो, त्या अनुषंगाने तुम्ही ते लिहू शकता। किंवा काही वेळेस काय होतं, एखादा प्रश्न असतो ज्याच्यामध्ये 5 पैकी 3 प्रश्न लिहायचे असतात, तर तुमचा पेपर वाचल्यामुळे तुमच्या लक्षात येईल की 5 पैकी 3 नेमके कुठले प्रश्न मला येऊ शकतात चांगल्या प्रकारे, आणि या 3 मधला सुद्धा सगळ्यात चांगला प्रश्न येतो तो पहिला लिहेल, त्यानंतर मी दुसरा प्रश्न जो मला इतर व्यवस्थित चांगल्या प्रकारे येत नाही परंतु बऱ्यापैकी येतात असा प्रश्न जो आहे तो मी लिहेल। म्हणजे पहिला मुद्दा काय की तो पेपर नीट वाचणं खूप गरजेचं आहे आणि वाचल्यानंतर मग तुम्हाला ठरवायचं आहे की कुठला प्रश्न कधी लिहायचा, कुठला प्रश्न आधी लिहायचा, कुठला नंतर लिहायचा। प्लॅन युअर आन्सर, उत्तराचं तुम्हाला त्या ठिकाणी प्लॅन करावं लागेल की लिहिण्याच्या अगोदर मित्रांनो बघा काय होतं माहिती आहे का, एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे। कसं होतं की प्रश्न वाचल्यावर नंतर मला येतोय आणि लिहायला जातो डायरेक्ट माणूस। बऱ्याचदा असं होतं प्रश्न वाचल्या पण लिहायला जातो। आता प्रश्न समजा 2 मार्काचा एखादा कारणे द्या आहे, प्रश्न वाचायला येतोय तुम्हाला, मग तुम्ही लिहायला जाता, लिहायला गेल्यानंतर कधी काय होतं की एखादा मुद्दा आठवत नाही, किंवा काय होतं की पहिला मुद्दा लिहितो आणि पहिल्यानंतर जो तिसरा मुद्दा आहे तो आपण 2 नंबरला लिहितो आणि नंतर मग आपण काय करतो, जो 2 नंबरला लिहायचा मुद्दा तो 3 नंबरला लिहितो, किंवा बऱ्याचदा खाडाखोड होते। मग कुठलाही प्रश्न वाचण्याच्या अगोदर विचार करा की या प्रश्नामध्ये मला काय लिहायचंय, या प्रश्नामध्ये पहिला मुद्दा कुठला असेल, दुसरा मुद्दा कुठला असेल, तिसरा कुठला असेल, चौथा कुठला असेल, त्याच्यावर विचार करायचा आहे। नुसताच प्रश्न वाचला नाही, हे गाडी धुमधडाक्यात चालली तुमची पुढं, तसं नाही करायचं। तर प्रश्न वाचल्यानंतर त्या प्रश्नावर विचार करायचा आहे, जास्त वेळ नाही घ्यायचा विचार करायला, थोड्याच मिनिटांमध्ये विचार करायचा की माझ्याकडे 4 मुद्दे आहेत, 4 पैकी पहिला मुद्दा कुठला लिहायचा, दुसरा कुठला, तिसरा कुठला, चौथा कुठला, अशा प्रकारे विचार करून लिहायचे। नाहीतर बऱ्याचदा काय होतं की आपण लिहितो
पहिला मुद्दा लिहितो मग अचानक तिसरा लिहितो, बरं पहिल्यानंतर तिसरा लिहितो दुसरा लिहायच्या ऐवजी, आणि नंतर मग परत खाडाखोड करून मग आपण पुढचे मुद्दे लिहायला जातो आणि ती खाडाखोड होते आणि त्याच्यामुळे वेळ वाया जातो. तर तो आपल्याला वाचला पाहिजे, त्याच्यामुळे उत्तराचा प्लॅन केला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याकडं लिहिताना तुम्ही अतिशय केअरफुली व्यवस्थित लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर क्लिअरली लिहायचं. म्हणजे हँडरायटिंग बघा, तुमचं जे हँडरायटिंग आहे आपण म्हणतो सुवाच्य अक्षर असलं पाहिजे. या संदर्भातला एक मुद्दा त्यांनी सांगितलं की बाबा तुमचं अक्षर खूप सुंदर आहे, त्याचा फायदा होतो, परंतु एखाद्याचं अक्षर सुंदर नाही तर आता काय करायचं मित्रांनो. तर टेन्शन घेऊ नका. तुमचं अक्षर जरी थोडंफार वेडवाकडं असलं तरी सुद्धा तुम्ही खाडाखोड न करता लिहिलं तर ते चांगलं दिसतं. एखाद्याचं अक्षर खूप चांगलं आहे परंतु त्याच्यात खूप साऱ्या खाडाखोड झालेल्या असतील तर कदाचित ते चांगलं दिसणार नाही. परंतु एखाद्याचं अक्षर बऱ्यापैकी आहे पण अजिबात खडाखोड नाहीये, 2 शब्दांमधलं अंतर व्यवस्थित आहे, सुवाच्य लेखन आहे, म्हणजे अंतर 2 शब्दांमधलं अंतर त्यांनी व्यवस्थित लिहिलंय, ते खूप इम्पॉर्टंट असतं. त्याच्यामुळे तुम्ही अक्षर जे आहे ते नीटनेटकं व्यवस्थित खाडाखोड न करता प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. ओके. त्याच्यानंतर पॅराग्राफ आणि बुलेट पॉईंट लिहिण्याचा प्रयत्न करा. समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस आपण लिहितो म्हणजे भाषा विषय सोडून, जर भाषा विषय असेल तर तुम्हाला पॅराग्राफ करून 2-3 पॅराग्राफ मध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागेल. स्वमत जे आहे ते निदान 2 पॅराग्राफ मध्ये लिहिणं खूप गरजेचं असतं. आणि जर तुम्ही इतिहास, भूगोल, विज्ञान यासारख्या प्रश्नाची उत्तरं लिहित असाल तर ती बुलेट पॉईंट मध्ये लिहिणं खूप गरजेचं आहे. म्हणजे इतिहासाचा एखादा प्रश्न असेल किंवा विज्ञानाचा एखादा कारणे असेल की बाबा अणूचा आकार गणातून वरून खाली येत असताना तो मोठा होत जातो, तर तो का होत जातो, तर त्याचे 4-3-4 जे मुद्दे असतील, पहिला पॉईंट लिहून त्याच्या पुढे एक मुद्दा, नंतर दुसऱ्या ओळीमध्ये दुसरा मुद्दा, मग तिसऱ्या ओळीमध्ये तिसरा मुद्दा, चौथ्या ओळीत चौथा मुद्दा, असे मुद्दे जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला मार्क मिळतील. पॅराग्राफ सारखी उत्तरं लिहू नका इतर विषयांमध्ये, इतिहास, भूगोल असेल या विषयांमध्ये, आणि मराठी, इंग्रजी, हिंदी सारखा विषय असेल आणि जर मोठी उत्तरं लिहायची असेल तर काही परिच्छेद पाडून तुम्ही लिहा. ठीक आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे. कीप ट्रॅक ऑफ टाइम. बघा मित्रांनो, वेळ जे आहे ना त्याचं नियोजन खूप महत्वाचं आहे. ट्रॅक करणं म्हणजे काय की बाबा तुम्हाला ठरवायचंय परीक्षेच्या आधी की बाबा मराठीचा पेपर असेल तर पहिला प्रश्न माझा 10 मिनिटात झाला पाहिजे, दुसरा प्रश्न 20 मिनिटात, जस्ट एक्झाम्पल सांगतो, तिसरा प्रश्न किती मिनिटात झाला पाहिजे, चौथा किती मिनिटात झाला पाहिजे, पाचवा किती मिनिटात झाला पाहिजे, ते ट्रॅक करा. मग पहिल्या प्रश्नाला जर तुम्ही अर्धा तास दिला असेल तर बाबा अर्धा तासात झालाय का माझा, ते ट्रॅक करा. बाबा नाही झाला, अर्धा तास, पाऊण तास होत चाललेला आहे, मग काय करायचं, तर ते ट्रॅक करत जा की बाबा माझे सगळे प्रश्न पूर्ण होतात का नाही. तर काय होतं की 2-3 प्रश्नांमध्ये इतका सारा वेळ जातो की पुढचं आपलं राहतं. त्याच्यामुळं वेळोवेळी ट्रॅक करत जा. एखाद्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण लिहून झाल्यानंतर ट्रॅक करा की बाबा वेळेवर झालं का, की जास्त वेळ लागला, म्हणजे पुढच्या काही प्रश्न जे आहेत तुमचे येणार आहेत ते थोडंसं तुम्ही फास्टली आणि वेगाने त्याच्यामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. ओके. आणि त्याच्यानंतर रिव्ह्यू बिफोर सबमिटिंग. ज्यावेळेस तुम्हाला तो पेपर द्यायचा आहे शिक्षकांच्या हातामध्ये, तो शिक्षकांच्या हातात पेपर देण्याच्या अगोदर तो पूर्ण बघा, पूर्ण सोडवून झालेला आहे की नाही. काय होतं की कधी कधी आपण सोडवतो परंतु एखादा प्रश्न राहतो, एखाद्या प्रश्नाचं उत्तर राहतं आणि नंतर मग पेपर सबमिट केल्यावर लक्षात येतं की बाबा चौथ्यातला दुसरा प्रश्न राहिलेला आहे. तर असं नका करू. यानंतर आणखी महत्वाची टिप्स जी माझ्याकडून आहे की ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहिता त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या की जर 2 मार्काचा प्रश्न असेल तर 4 मुद्दे लिहा, जास्तीत जास्त 5 नाही. तर 2 मार्काच्या प्रश्नाला 7-8 मुद्दे कधी कधी काय मुलं लिहितात. तर एवढं लिहिण्यात पण काही अर्थ नाहीये, वेळ वाया जातो. कधी कधी काय होतं, एखादा प्रश्न असतो ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला 5 प्रश्न दिले जातात, 5 पैकी 3च लिहायला सांगिततात. तर मित्रांनो, जे 3 चांगले येतात तेच लिहा. एखादा आपला ओव्हर कॉन्फिडन्स असतो, मला सगळंच येतंय, मग तो चौथा पण प्रश्न लिहितो, म्हणजे 3 विचारलं तर 4 लिहितो. पण 3 विचारल्यानंतर तुम्ही जर 4 लिहिता त्यावेळेस तुम्हाला मार्क मिळणार आहे का. समजा एका प्रश्नाला 2 मार्क असतील तर 3 प्रश्नाचे 6 मार्क झाले. तुम्हाला 8 मार्क दिले जातील का, नाही देणार. 8 मार्क नाही देणार, तुम्हाला 6च मार्क तिथे मिळतील जास्तीत जास्त. परंतु तो तुम्ही चौथा जो प्रश्न एक्स्ट्रा लिहिला त्याच्यामध्ये तुमचे 5-10 मिनिटं जे वाया गेलेले आहेत ते वाया गेलेले मिनिटं पुढचा एखादा प्रश्न रिकामा ठेवू शकतात, पुढचा एखादा प्रश्न त्यामुळे राहू शकतो. तर ही एक काळजी पेपर लिहिताना घ्या की एक्स्ट्राचे प्रश्न लिहू नका, जेवढं विचारलंय तेवढंच लिहा. आणि दुसरी गोष्ट, प्रश्न लिहू नका, प्रश्नांची उत्तरं लिहा. काही मुलं काय करतात की संपूर्ण प्रश्न लिहितात. प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी 2 प्रश्न लिहा, ते लिहितात पूर्ण. मग त्याच्यातला पहिला प्रश्न लिहितात, बाबा काय असेल ते कारण, अणूंचा आकार वरून खाली येत असताना वाढत जातो, आणि मग डॅश करून उत्तर 1, 2, 3, 4, 5. कशाला प्रश्न लिहिणं गरजेचंच नाहीये, उत्तर लिहा डायरेक्ट. प्रश्न क्रमांक टाका, प्रश्न क्रमांक पहिल्यातला त्याच्यातला पहिला प्रश्न, डायरेक्ट उत्तर लिहायला सुरुवात करा.
प्रश्न लिहायला मार्क नाहीये, उत्तरांना मार्क आहे, त्याच्यामुळे उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. तर ही काळजी आपल्याला पेपर लिहिताना घेतली पाहिजे, जेणेकरून तुमचा पेपर वेळेवर पूर्ण होईल, सगळ्या प्रश्नांची उत्तर नीटनेटकेपणाने चांगल्या प्रकारे तुम्हाला लिहिता येईल. ठीक आहे मित्रांनो, आजच्या चर्चेत इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनल वर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जर तुम्हाला गणित विषय अवघड जात असेल तर टेन्शन घेऊ नका. गणिताचा आपण स्पेशल कोर्स तुमच्यासाठी बनवलेला आहे. गणिताच्या कोर्समध्ये आपण काय केलं, गणित भाग 1 आणि 2 वरती एक स्पेशल व्हिडिओ बनवल्यात आपल्या ॲपवरती. आपलं ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी. या ॲपवर तुम्ही जाऊ शकताय आणि या ॲपवरती जाऊन तुम्ही आपला कोर्स जो बनवलेला आहे गणित भाग 1 आणि 2च्या व्हिडिओचा, तो कोर्स तुम्ही परचेस करू शकताय. तो जो कोर्स आहे तो फक्त 499 रुपयाला आहे आणि त्या कोर्समध्ये आपण काय केलंय, आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे काही महत्त्वाचे प्रश्न आले होते त्यावर आपण त्या कोर्समध्ये चर्चा केलेली आहे. त्यामुळे हा जो कोर्स आहे तो आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर तो कोर्स तुम्ही परचेस करू शकता. कसा परचेस करायचा ते आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन बघूयात. यस मित्रांनो, जाऊयात मोबाईलच्या स्क्रीनवर.